यांच्या पोरांना आमदार खासदार आपण केलं। मला एक कळत नाही, आपण यांना 25 वर्ष निवडून दिलं ना, मग तुम्ही आसामला जमिनी घेतल्या, मोठमोठाले बंगले घेतले, अजून तुम्ही कसं काय उभं राहायला लागले? अजून 5 वर्ष कशाला पाहिजे नेमके तुम्हाला? मागच्या वेळी हॉस्पिटलच्या बेडवर झोपून निवडून आले भाऊ, आणि आता काय म्हणते लहान पोरग आहे त्याच्याकडनं काय होणार आहे? आता नातरुंड पुत्रुंड सगळे सुना पोरं सगळं खानदान अख्खं रस्त्यावर उतरले आणि उन्हात फिरायला लागले। अजून 5 वर्ष द्या, अजून 5 वर्ष कशाला पाहिजे? अजून 5 वर्ष पुन्हा एकदा मायापुराला आमदार करायचंय, पुन्हा 5-25 एकर आसामला आम्हाला घ्यायची आहे, पुन्हा 10-12 बंगले घ्यायचे, माया सुनाला अजून जिल्हा परिषद सदस्य करायचं, मायापुरीला अजून आमदार करायचं। बाबा एवढ्या वेळी मला अजून एकदा निवडून द्या। काय आपलं लेकरांना कधी मोठं करणार आहे? त्यांच्या मागं पळणं सोडा, शेतकऱ्यांच्या पोराच्या पाठीमागं उभं राहा। मी तुम्हाला शब्द देतो, तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधण्याचं आपण या ठिकाणी काम करू। आणि पाना आपलं चिन्ह आहे, 20 नंबरचं आपलं बटन आहे। मी तुम्हाला सांगितलं, हे बघा हे पाना घेऊन आले भाऊ, काय नाही दुसरं, एकच पाना घेऊन फिरायला लागले पुऱ्या जिल्ह्यात। हा ताई, सगळ्या आजूबाजूच्या ताई बाईला अक्काला सांगायचं बरं का, फोन करून, बरं का ताई, सगळ्या महिला मंडळांनी सांगायचं एवढ्या वेळी आशीर्वाद द्या, मोठ्या मनानं आशीर्वाद द्या, तुमचे प्रश्न सोडवण्याचं मी काम करन। आणि तुम्हाला जर वाटलं ना हे बी त्यांच्यासारखंच निघन, पुन्हा येणार नाही, दादा तुम्हाला सांगतो रेकॉर्ड करून ठेवा, मी जर का पुन्हा तुमच्या गावात आलो नाही, मी जरी त्यांच्यासारखं केलं तर दिसल तिथं खेटराना तुम्ही मला मारायचं। कारण हा ही लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये दर 5 वर्षाला आपल्याला माणूस बदलावा लागत असतं। जे आपल्यासाठी काम करन त्यालाच एवढ्या वेळी मतदान द्यायचं असतं, प्रत्येक वेळी माणूस बदलायचा असतो। एवढंच या ठिकाणी सांगतो, तुम्ही एवढं प्रेम दिलं, सत्कार सन्मान केला, त्याबद्दल अभिनंदन व्यक्त करतो आणि थांबतो। येत्या 13 तारखेला 4 दिवसावर आलंय बरं का, 4 दिवस माझ्यासाठी सगळेजण तुमच्यासाठीच काम कराय। बघा मी निवडून आलो, तुम्ही निवडून आले, मी खासदार झालो, तुम्ही खासदार झाले, मी पडलो, तुम्ही पडले। हा लक्षात घ्या, ही तुमच्या अस्तित्वाची, मी तुमच्या अस्तित्वाची, तुमच्या आरोग्याची, तुमच्या लेकरांच्या भविष्याची लढाई। मला काय नाही, मी पडलो ना पुन्हा सरपंच आहे, पुऱ्या महाराष्ट्रात तोडफोड पुन्हा चालूच आहे आपला धिंगाण, बरोबर आहे का नाही? पण हे तुमच्या, हे सगळा संघर्ष तुमच्यासाठी, तुमच्यात बदल हवा। हे बघा मला काही लालसा नाही, मला काही पैसे कमवायचे नाही, मी गरीब माणूस आहे, मी मृत्यू जवळून बघितलाय, बाप मरताना बघितलाय, मला आई बापाची जाणीव आहे, मला समाजसेवेची आवड आहे। म्हणून तुम्हाला सांगतो दादा, 1000 वर्ष 10,000 वर्ष जगणार नाही मला माहिती आहे, पण मला माहिती आहे मी 10 वर्ष जरी जगलो तर शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा घेऊन जगणार आहे। एवढंच या ठिकाणी सांगतो।